श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथे सुरू झालेल्या वार्षिक यात्रेसाठी पुरंदर तालुक्यातील खळद, खानवडी, एकतपूर, मुंजवडी, कुंभार वळण या पंचक्रोशीच्या प्रथम मानाच्या श्री क्षेत्र तेल्याभूताच्या कावडीचे खळद येथून शाही मिरवणुकीने प्रस्थान झाले। तेल्याभूताचे वंशज कावडीचे मानकरी शिवयोगी संत भूतोजी महाराज खळदकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रस्थान सोहळा संपन्न झाला। यावेळी कावडीसोबत जवळपास 75 बैलगाड्या, ट्रॅक्टर, ट्रकचा मोठा ताफा तर हजारो भाविक चालत या यात्रेसाठी रवाना झाले। रामनवमीच्या दिवशी सायंकाळी एकतपूर येथे भूतोजी बुवा तेली यांच्या समाधीला प्रदक्षिणा करत कावडीच्या शिखर शिंगणापूर प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झाली। यावेळी सायंकाळी 7 वाजता मिरवणुकीने कावड कऱ्हा नदीत पोहोचली। येथे करा जल घेऊन पुढे नाना महाराज खळदकर व पाठीमागे ढोल ताशांच्या गजरात गुलालाची मुक्त उधळण करत फटाक्यांच्या आतिषबाजीत कावडीची खळद येथे शाही मिरवणूक सोहळा सुरू झाला। यावेळी मिरवणूक मार्गावर अनेक ठिकाणी रांगोळ्यांच्या पायघड्या आणि विधिवत पूजा झाली। यानंतर कावड सोहळा राम मंदिराजवळ पोहोचला। येथे कावड 5 वेळा मंदिराला भेटवण्यात आली। हा रोमांचक सोहळा आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केलेली पाहायला मिळाली आहे। हा सोहळा शिखर शिंगणापूरच्या दिशेने मार्गस्थ झालाय। पुढे कोळविहिरे, जोगवडी, मुर्डी, वडगाव, निंबाळकर, जिंती, फलटण, निंबळक नाका, रनखिळा, कोथळे असा प्रवास करत द्वादशी सायंकाळी कावड मुंगी घाट पायथ्याशी पोहोचेल व बिगर दोराने मानवी साखळीच्या साहाय्याने कावड अवघड असा मुंगी घाट सर करत येथील शंभू महादेवाला जलाभिषेक होणार आहे। रामनवमीच्या दिवशी सोहळा हा आवडीचा, मिरवणुकीचा थाट तेलभूत्याच्या कावडीचा। रामनवमीच्या दिवशी सोहळा हा आवडीचा, मिरवणुकीचा थाट तेलभूत्याच्या कावडीचा। दफड ताशाचा हा नाद उर भरून यायचा। प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज, पुरंदर।